सध्या आपल्या राज्यामध्ये अशोक खरात प्रकरण हा कॅप्टन बाबा या प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्यावर मोठे आरोप झालेले आहेत आणि यानंतर त्यांनी राजीनामा दिला। महिला आयोग हा कशासाठी असतो, कोणत्या कायद्याअंतर्गत महिला आयोगाची स्थापना होते, महिला आयोगाच्या अध्यक्षाची पात्रता काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला आयोगाचे नेमके कामं काय आहेत, या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला माहीत नसणार तोपर्यंत या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षावर आरोप लागणं हे किती गंभीर गोष्ट आहे हे तुम्हाला कळणार नाही। यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महिला आयोगाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती असायला पाहिजे। त्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की महिला आयोग हा संवैधानिक संस्था नाही आहे, महिला आयोग हा वैधानिक संस्था आहे। म्हणजेच एका कायद्यानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग अशा प्रकारचे दोन प्रकार आहेत। यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही नॅशनल कमिशन फॉर वुमन्स ॲक्ट 1990 नुसार करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची जी स्थापना आहे ही महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993च्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आता महिला आयोग कोणत्या कायद्यानुसार स्थापन झालेला आहे हे मी तुम्हाला सांगितलं। आता महिला आयोगाची रचना कशी असते, त्यामध्ये कोण कोण सदस्य असतं हे मी तुम्हाला सांगतो। महिला आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो, या अध्यक्षाच्या व्यतिरिक्त 6 अशासकीय सदस्य असतात आणि एक सचिव असतो आणि या सचिवाच्या व्यतिरिक्त राज्याचे पोलीस महासंचालक हे महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात। या आयोगामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक सुद्धा सदस्य असतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे।